Good morning, students. We are studying Unit 2.2, The Boy Who Broke the Bank. In the previous lecture, we have been completed some of the part up to page number 50. Today, we will see the remaining part of that lesson. We had come up to see, I will read. Don't start grumbling. The heat is trying enough. I don't know what's happening to People Nagar. Even the bank's about to go bankrupt. इथपर्यंत आपण आलो होतो. The wife of Mr. Bhushan, Mrs. Bhushan is saying, don't start grumbling. See, या मिसेस भूषण आहेत त्या म्हणत आहेत आता काय कुरकुर करू नका, ऊन खूप वाढलेलं आहे, उकाडा खूप झालेला आहे आणि आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. या पीपल नगर मध्ये काय काय घडतंय मला तर काय कळेनाच झालंय. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट, आणि बँक सुद्धा आता दिवाळखोरीला निघाले की काय, अशा प्रकारे वातावरण आहे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. आणि मग त्यांच्या शेजारीच एक जवळच कमल किशोर नावाचे गृहस्थ आहेत आणि ते काय म्हणत आहेत, काय काय म्हणालात, कोणती बँक. व्हाय द पीपल नगर बँक, ऑफ कोर्स. I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. आणि मग त्या म्हणत आहेत की आता अर्थातच पीपल नगरची बँक, आणि मी असं ऐकलेलं आहे की त्या कर्मचाऱ्यांचे कामगारांचे पगारसुद्धा त्यांनी द्यायचं थांबवलेलं आहे. आता मला असं म्हणू नका की माझं पण खातं त्याच्यात आहे वगैरे वगैरे. नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड, अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. दीपचंद, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. You'd better get your money out as soon as. आणि मग अशा प्रकारे मिस्टर किशोर काय म्हणत आहेत, माझं तर काय खातं नाही पण आमच्या शेजाऱ्यांचं आहे, असं तो म्हणाला, उद्गारला. आणि मग जवळच असणारं त्यांचं जे काही केश कर्तनालय आहे त्या दुकानाच्या मालकाला तो काय म्हणतोय बघा, त्याने जोरात एक हाक मारली, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट. अरे काय ऐकलं का नवीन बातमी, ताजी बातमी काय ऐकली का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. आणि पीपल नगरची जी बँक आहे ती आता लवकरच कोसळणार आहे, बंद व्हायच्या मार्गावर आहे. तुझे जे काही पैसे असतील ते तू शक्य होतील तेवढं लवकर काढून घे. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आणि मग हा दीपचंद आहे तो एका गृहस्थाचे केस कापत होता आणि ही सगळी बातमी ऐकून तो इतका घाबरला म्हणजे अक्षरशः तो उडाला
की त्याचे शेजारी जे ज्या कस्टमरचं म्हणजे ज्या ग्राहकाचे तो केस कापत होता, अचानक त्या ग्राहकाचा उजवा कान कापला गेला, थोडासा कापला गेला. द कस्टमर helped with pain and distress. Pain because of the cut and distress because of awful news he had just heard. आणि मग दोन प्रतिक्रिया त्या ग्राहकाच्या आल्या. एक म्हणजे तो जोरात ओरडला, विव्हळला, आणि दुसरं म्हणजे त्याची निराशा पण झाली. दोन प्रतिक्रिया अशा प्रकारे की पहिल्यांदा तो विव्हळला म्हणजे वेदनेमुळं, आणि दुसरं म्हणजे त्याला खूप आश्चर्य वाटलं. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोर वेअर देअर वॉज अ टेम्पल. ही डायल्ड सेठ गोविंदराम's number. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. आणि मग अशा प्रकारे त्यांचे जे ग्राहक आहेत ह्या दीपचंद, त्यांना तसंच ठेवून हा काय करतोय, विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर. आणि मग त्यांचा जो तसंच सगळं ठेवून ते काय केले, ते जनरल मर्चंट स्टोअरच्या इथं गेले आणि मग त्यांनी नंबर फिरवायला सुरुवात केली. हा जो नंबर आहे टेलिफोन तो गोविंदराम सेठ यांचा होता. द सेठ वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. आणि मग ते शेठ गोविंदराम हे त्यांच्या घरी नव्हते. मग कुठे होते ते काश्मीरला फिरायला गेलेले होते. ओ, वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. He hurried back to the barber's shop and told Dipchand, "The bird has flown. Seth Govindram has left town. Definitely, it means a collapse." आणि मग अशा प्रकारे ते जे गृहस्थ आहेत ते सेठ गोविंदराम यांना फोन करून परत आले आणि लगेच दीपचंदला काय म्हणतात बघा, द बर्ड हॅज फ्लोन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन्स अ कॉलॅप्स. आणि मग ते सांगतात, पक्षी निघून गेला, आता घरट्यातून उडून गेला. शेठ गोविंदराम गाव सोडून गेलेले आहेत आणि आता 100% दिवाळखोरी आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणखी एक शब्द आहेत बी लाईन. बी लाईन म्हणजे सरळ रेष. हां बघा, आणि मग अशा प्रकारे ते म्हणतात आता पक्षी उडून गेला. गोविंदराम हे गाव सोडून गेलेले आहेत आणि मग दिवाळखोरी आहे. आणि अशा प्रकारे असं लगेच ते त्या दुकान सोडून ऑफिसच्या दिशेने सरळ निघून गेलेले आहेत. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप, circulated amongst the customers, and then spread with them in various directions to the battle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. तर अशा प्रकारे ही जी बातमी आहे ती वाऱ्याच्या वेगाने इकडून तिकडं तिकडून इकडं ही
पसरलेले आहे. अगदी किरकोळ व्यापाऱ्यांपासून ते सगळ्या गिरायकापर्यंत ती पोचलेली आहे. वणव्यासारखी ही पोचलेली आहे. त्याचप्रमाणे एखादा मग छोटे मोठे ग्राहक, त्याच्यानंतर तो कपडे शिवणारा, त्याच्यानंतर हातगाडीवाला, अशा प्रकारे सर्व सोनार असेल किंवा रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ते ती बातमी वणव्यासारखी पसरलेली आहे. ओल्ड गणपत द बेगर हॅड crooked leg. He has been squatting on the pavement for years, calling for alms. In the evening, someone would come with a barrow and take him away. आणि मग अशा प्रकारे हा जो तिथं त्या ठिकाणी गणपत नावाचा एक भिकारी होता. हा जो भिकारी आहे तो लंगडा होता आणि मग अनेक वर्षापासून तो त्या ठिकाणी भीक मागत होता आणि मग कोणतरी त्याला हातगाडीवरून आणून सोडायचं आणि संध्याकाळी परत घेऊन जायचं. अशा प्रकारे त्याचा नित्यक्रम चालू होता. 2-3 शब्द आहेत, आपण लिहून घेऊया. बेटल सेलर, किरकोळ विडी विक्रेते. क्रुक्ड, सरळ नसलेले म्हणजे वाकडे तिकडे पाय. स्क्वॅटिंग म्हणजे जागा व्यापणे. आणि मग हा जो भिकारी आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी होता. बॅरो म्हणजे हातगाडी, अनेक वर्षांपासून इथे होता. कुणीतरी आणून सोडायचं, संध्याकाळी परत घेऊन जायचं, असा हा अनेक वर्षांपासून त्याचा नित्यक्रम चालू होता. He had never been known to walk, but now, on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in savings. आणि मग हा जो गणपत भिकारी आहे आयुष्यात त्याने चालणं कधी पाहिलं नव्हतं, चालणं त्याला माहीत नव्हतं. परंतु जसं त्याने ऐकलं की ही बँक कोसळायला निघालेली आहे, ही बँक दिवाळखोरीत निघालेली आहे, तसं त्याने सगळ्या दर्शकांना एक प्रकारे आश्चर्यातच पाडलं. ताडकन तो उभा राहिला आणि अगदी टॉप स्पीडने तो बँकेच्या दिशेने धावायला लागला. आणि मग लवकरच लक्षात आलं, सगळ्यांच्या लक्षात आलं की त्याचे जे बँकेमध्ये 1,000 रुपये त्या बँकेत सेविंगला होते. Men stood in groups at street corners discussing the situation. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought. आणि मग जे काही लोक आहेत ते हळूहळू रस्त्यावर यायला लागले, कोपऱ्याला उभा राहायला लागले, त्या परिस्थितीची ते चर्चा करायला लागले. अशा प्रकारे वातावरण निर्माण झालं. पिपल नगरमध्ये अगदी क्वचितच एखादं वाद, भांडण, पूर, भूमिकंप किंवा दुष्काळ अशा प्रकारे असायचं. ड्रॉट शब्द एक लिहून घ्या. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. आणखी एक शब्द त्याच्या पुढे येतोय, एमिनंट. एमिनंट म्हणजे लोकांच्या विश्वासावर उभी असणारी. त्याचप्रमाणे आणखी एक शब्द आहे स्पेक्युलेटिंग. स्पेक्युलेटिंग म्हणजे चर्चेचे चरवण. आणखी एक शब्द घ्या, फ्रेंझी म्हणजे संताप. आणि पुढचा शब्द आहे फार सायटेडनेस, दूरदर्शीपणा. आता आपण वाचूया, पुन्हा एकदा बघूया. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन
talking and speculating and rushing about in a frenzy. आता या पिपलनगर हे अतिशय शांत गाव होतं, फारसं दंगाधोपा वगैरे काही काही तिथं नव्हतं. आणि मग आज मात्र अतिशय हे एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. आणि या ही जी काही बँक आहे, सर्वांच्या विश्वासावर जी उभी राहिलेली होती, तिने मात्र आता सगळ्यांना चर्चा करायला फार मोठी एक संधी दिलेली आहे. सम बोस्टेड ऑफ देअर फार सायटेडनेस. बोस्टेड म्हणजे काय, स्वतःचं कौतुक करून घेणे, बढाई मारणे. काय काय लोकांनी मात्र त्यांच्या दूरदर्शीपणामध्ये स्वतःची पाठ थोपटून घेतली. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. आणि मग काय काय जणांनी मात्र स्वतःलाच धन्य म्हणलं की आम्ही आतापर्यंत ह्या बँकेत असलेले पैसे सगळे काढून घेतले किंवा त्या बँकेत पैसेच टाकले नाहीत. अदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इन्क्लुडिंग इन बाय सेट गोविंद राम. इंडल्जिंग, आणखी एक शब्द लिहून घ्या, इंडल्ज, एखाद्या गोष्टीमध्ये समाविष्ट होणे. तर अशा प्रकारे अदर स्पेक्युलेटेड ऑन रिझन्स. आणि मग इतर जे लोक आहेत ते सर्वांनी विविध गोष्टींवर चर्चा करायला सुरुवात केली, चर्चित चर्वण करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये मुख्य भाग म्हणजे सेठ गोविंदराम यांना त्यांनी त्या चर्चेमध्ये मुख्य उल्लेखाला त्यांनी समाविष्ट करून घेतलेला आहे. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, said one. He had fled the country, said another. He was hiding in Pipalnagar, said a third. He had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. आणि मग सेठ गोविंदराम यांच्याविषयी अनेक बातम्या, अनेक गोष्टी, अनेक लोक बोलू लागले. त्यातले पहिले गृहस्थ एक जण म्हणले की आता सेठ गोविंदराम हे राज्य सोडून गेलेले आहेत. दुसरे म्हणाले अहो राज्य नाही, ते देश सोडून गेलेले आहेत. तिसरे एक जण म्हणाले नाही, ते पिपलनगरमध्येच आहेत, त्यांनी स्वतःला लपून बसलेले आहेत. आणि चौथे गृहस्थ तर म्हणाले की त्यांनी आता त्या चिंचेच्या झाडाला काय केलेलं आहे, फास लावून घेतलेला आहे. आणि हे कुणी पाहिलेलं आहे, त्या झाडवाल्या मुलाने पाहिलं होतं. अशा प्रकारे ते अनेक बातम्या पसरायला लागल्या. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. आणि मग इट्स रेडी कॅश and the harassed manager was in a dilemma. एक शब्द लिहून घेऊया आपण. डिलेमा म्हणजे किंवा डायलेमा म्हणजे कठीण पेच प्रसंग किंवा कोंडी. आणि मग दुपारपर्यंत त्या छोटीशी बँक होती, परंतु त्या बँकेतून रोख रक्कम काढण्यासाठी अनेक लोकांची गर्दी व्हायला लागली. आणि मग ते जे व्यवस्थापक आहेत, मॅनेजर, ते फार द्विधावस्थेमध्ये, ते संभ्रमावस्थेत ते गेले. त्यांची एक द्विधा मनस्थिती झाली. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी कंटेन्ड फ्रॉम अनादर बँक सम 30 miles distant and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. And
There was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. आणि मग अशा प्रकारे एक दोन शब्द लिहून घ्या आपण. परसुएड, शांत करणे, मत परिवर्तन करणे, समजावून सांगणे. आणि मग या दुपारपर्यंत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि जे काही इमर्जन्सी फंड आहेत, तत्काळचा जो निधी आहे तो जर उपलब्ध करायचा असेल तर दुसरी एक बँक होती, ती त्या गावापासून, त्या पिपलनगर बँकेपासून 30 मैल इतकी दूर होती. आणि मग ते जे व्यवस्थापक आहेत त्या लोकांचं, त्या जमावाचं मन वळवायला ते आता त्या परत रक्कम येईपर्यंत ते मात्र खूप मोठी कसरत होती की त्या जमावाला समजावून सांगणे. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेथ गोविंद राम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि मग गोविंदराम यांना तर काहीही संपर्क साधण्याचा कोणत्याही मार्ग नव्हता. अशा प्रकारे ते व्यवस्थापक खूपच अडचणीत आलेले होते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the steps of the bank shouting, "Give us our money or we will break in." आणि मग लोक त्या बँकेमध्ये आले, त्याचप्रमाणे काउंटरला तिथं उभे राहिले आणि त्यांनी पैसे मागायला सुरुवात केली. परंतु तिथं सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या, तुम्हाला पैसे मिळतील. परंतु हे लोक अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि मग सगळे लोक बाहेर जमा झाले आणि ते बँकेच्या लोकांना आता ओरडायला लागले, आम्हाला पैसे द्या, अन्यथा आम्ही हे सगळी तोडफोड करू. अँड फेच द सेट, वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. मिस्चिफ मेकर्स who didn't have a paisa in the bank joined the crowd, aggravated their mood. आणि मग सगळे म्हणायला लागले, त्या सेठना ना इकडं, आम्हाला माहिती आहे ते ह्या बँकेच्याच लॉकरमध्ये लपून बसलेले आहेत. आणि मग जे लोक आहेत, काही ज्यांचा काहीही काडी मात्र संबंध नाही, जे टवाळखोर आहेत, ते पण ह्याच्यामध्ये सामील झाले. अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. आणि मग एक शब्द लिहून घ्या, ॲग्रिवेटेड, रागाला उत्तेजन देणे. आणि मग अशा प्रकारे त्या आगीत तेल ओतण्याचं काम ह्या काही टवाळखोर लोकांनी पण करायला सुरुवात केली. द मॅनेजर स्टूड ॲट द डोर अँड ट्राईड टू placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. आणि मग अशा प्रकारे या जे काय ते मॅनेजर आहेत, व्यवस्थापक आहेत, ते दारात आले आणि त्यांना शांत करण्याचा, लोकांना शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं, जाहीर केलं, डिक्लेअर्ड, जाहीर करणे, त्यांनी जाहीर केलं की बँकेकडे भरपूर पैसा आहे, मुबलक पैसा आहे, फक्त आत्ता लगेच ती जी काही रक्कम आहे ती जमा होण्याचं कोणतंही साधन या ठिकाणी नाही. त्यामुळं आता तुम्ही घरी जा आणि दुसऱ्या दिवशी परत या, अशा प्रकारची विनंती या व्यवस्थापकांनी त्या लोकांना केलेली आहे. वी वॉन्ट इट नाव, चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. आणि मग त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली, आम्हाला पैसे आत्ताच पाहिजेत, आत्ता आत्ता या क्षणी. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द plate glass window of the
पीपल नगर बँक. आणि असं म्हणून कुठून तरी एक वीट आली आणि मग ते त्या ठिकाणी खिडकीची काच जी होती त्या ठिकाणी ते पडली आणि अशा प्रकारे पीपल नगर बँकेची काच फुटलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. उरलेला भाग आणि त्यानंतरचं जे काही वर्कशॉप आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आपण सगळ्यांनी ऐकलं. सर्वांना धन्यवाद.